तर संजय राऊतांनी ट्विट केलंय, सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहेत. संजय राऊत यांची जय महाराष्ट्र करत एक्स पोस्ट. त्यांनी काय ट्विट केलंय ते पाहूयात. सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहेत, जय महाराष्ट्र असा पोस्ट संजय राऊतांनी केलेला आहे. हे तो सेफ आहे हे फार उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हेच काही वर्षापूर्वी जर कळालं असतं, 19ला कळालं असतं तर 22चा उठाव झाला नसता. त्यापूर्वी जर कळालं असतं तर राजसाहेब असेल, नारायण राणे असेल, गणेश नाईक असेल, भुजबळ असतील, अनेक नाव सांगता येतील, हे तुम्हाला सोडून गेले नसते. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. पैशाचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना आणि भाजप जिंकू शकत नाही. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय. खासदार संजय राऊतांची टीका आहे. आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं, हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही. यांना कोणता विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप. संजय राऊतांनी पैशा वाटपाचा आरोप करणं म्हणजे एक प्रकारे खोटं बोलण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीनं उभाटा गटाकडनं मुंबईमध्ये पैशाचा महापूर केला जातोय, एका उमेदवाराला 25 कोटी रुपये दिल्याची आमची माहिती आहे आणि त्याच माध्यमातून उभाटा गट, संजय राऊत आणि त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पैसे वाटतायत. कोविडच्या काळामध्ये जवळपास 100 कोटी रुपये रोज वसुली केली होती. त्यातनं 9.5 लाख कोटी रुपये तुमच्याकडे जमा होते. त्या 100 कोटी रुपयातले रोज तुम्ही आता लोकांना देतायत. आता हे त्याला नवीन लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.